धनगरी ढोल ही आमच्या वाद्य नाही आहे, तर तो धनगरांच्या संस्कृतीचा आत्मा आहे। आणि गावागावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बिरोबाच्या देवासाठी असेल किंवा अन्य आमची कुलदैवत आहेत त्यांच्या आरतीसाठी असेल, हे ढोल वादनाचं काम गावागावामध्ये पूर्वीपासून चालत आलेलं आहे। आता समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, लोक शिकल्यानंतर त्यांना वाटतं की अरे बाबा ढोल कसा वाजवायचा, आपण एकत्र कसं यायचं, त्याची काही लोकांना नको वाटतंय। तर मग आम्ही ठरवलं की अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं एक मोठी सांस्कृतिक चळवळ आणि सांस्कृतिक शहर पुणे असल्या कारणानं तर एक झालेलं नाही। मी माहिती घेतली की पंजाबमध्ये एका वेळेस 10,000 ढोल वादक एकत्र येऊन त्यांनी एक रेकॉर्ड प्रस्थापित केलं होतं। कोल्हापूरमध्ये अभंगनाद नावाचं गिनीज बुक मध्ये नोंद होणारं रेकॉर्ड केलं होतं, त्यामध्ये 1300च्या वर काहीतरी ढोल वाजवले होते। जपान असेल, नायजेरिया असेल, बाहेरचे काही देश आहेत तिथं असे वेगवेगळे वाद्य प्रकार 10,000च्या वरती कधी गेलेले नाहीत। आणि म्हणून विश्वविक्रम करणं हा नुसता आमचा भाग नाही आहे, तर सांस्कृतिक वारशाचं पुनर्जीवन करणं हा एक आमचा महत्त्वाचा या प्रक्रियेतला सगळ्यात मोठा भाग आहे। हा ढोल वादन म्हणजे शक्तीचा साध, भक्तीचा नाद आणि जनतेचा आवाज आहे। तर या सगळ्या विषयामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या समाज बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं आता वर्षभर कार्यक्रम होणार आहेत। तर आता आम्ही या विषयाला पुण्यश्लोक 300 या माध्यमातून राज्यभर हे सगळे कार्यक्रम होतील। आणि पुण्यामध्ये जो धनगरी ढोल वादनाचा कार्यक्रम होईल त्याला आम्ही धनगरी रुद्रनाद असं नावाखाली, अशा बॅनर खाली हा आम्ही कार्यक्रम करतोय। गजनृत्य मंडळ पण या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। किमान 500 गजनृत्य मंडळ, एका मंडळामध्ये 50 आमची गजनृत्य करणारी मंडळी असतात, असे 500 गजनृत्य मंडळ ही पण या कार्यक्रमाला येणार आहेत। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर असेल, मराठवाड्यातला काही भाग असेल, पुणे ग्रामीण असेल, खानदेशातल्या काही भागांमध्ये ही संस्कृती आहे। तर हे सगळी लोक या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी घेणार आहेत। ओवीकार मंडळी खूप आहेत, खूप मोठ्या प्रमाणात ओवी गातात। त्यांचं शिक्षण फार कमी आहे, शाळेत ते गेलेले नाहीत, परंतु अख्खं रामायण असेल, महाभारत असेल किंवा वेगवेगळे जे जुने विषय आहेत ते विषय दुसऱ्याकडून ऐकून घेऊन ते ओवी सादरीकरण करतात। ही पण एक वेगळी परंपरा आहे। तर ओवीकार सुद्धा सगळे महाराष्ट्रातले येणार आहेत। असा कार्यक्रम आम्ही दुसऱ्या आठवड्यात घेतोय। अमितभाई शहा यांना या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे। मुख्यमंत्री देवाभाऊ या सगळ्या कार्यक्रमात आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळं वेळ ठरल्यानंतर मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम आम्ही ठरवतोय। तर वरून वेळ आल्याच्या नंतर आम्ही दिनांक आणि ठिकाण याबाबत सांगू। तर समाजातल्या लोकांना माझं हेच आव्हान आहे, ज्या घरामध्ये ढोल आहे, ज्या मंदिरामध्ये ढोल आहे, तो प्रत्येक ढोल हा पुण्यात आलाच पाहिजे, ही माझी त्यांना विनंती आहे। ज्यांच्याकडे ढोल नाही परंतु ढोल वाजवायला येतोय पण त्यांच्याकडे ढोल नाही, त्यांना तुम्ही 100 पासून 1000 पर्यंत हजार ढोल देणारी पण लोक आहेत। त्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे की ही सांस्कृतिक चळवळ जपण्यासाठी, धनगरांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण यामध्ये सहभागी एक मोठं सांस्कृतिक जो आपला वारसा आहे तो जतन करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व लोकांनी तन मन धनाने या सगळ्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।